हे खरंच म्हणजे आतापर्यंत ज्या वेळेसपासनं ही इंद्रायणी नदी प्रदूषित होते ही आमच्यासाठी गंगे समान आहे, ती आम्हाला पवित्र आहे। ती आज या प्रकल्पाच्या माध्यमातून मी पूर्ण म्हणजे जे पण वारकरी आमच्या त्या ठिकाणी येतात, वैष्णव येतात देऊ आणि आळंदीमध्ये, त्या सगळ्यांच्या माध्यमातून मी मुख्यमंत्र्यांचं विशेषतः कौतुक करतो आणि अभिनंदनही करतो की हा जो प्रकल्प सुरू झाल्यानंतर आता याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। आमच्या या 20 किलोमीटरची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, त्याच्यामध्ये टेंडर प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, त्याचं टेंडर इश्यू झालेलं आहे आणि त्याचं लवकरच उद्घाटन आम्ही मुख्यमंत्र्यांच्या शुभ हस्ते या पर्वकाळामध्ये पालखीच्या पर्वकाळामध्ये आम्ही करतोय अध्यक्ष महोदय। यामध्ये अध्यक्ष महोदय पलीकडच्या साईडला पीएमआरडीचा एरिया आहे, आम्ही मागणी केली होती अध्यक्ष महोदय पीएमआरडीच्या याच्यात महाराष्ट्रातल्या सगळ्या भाविकांना कळालं पाहिजे, वारकऱ्यांना कळालं पाहिजे अध्यक्ष महोदय इंद्रायणी नदी जिथं उगम पावते जिथं तिचा संगम होतो, उगम पावण्यापासून तर संगमापर्यंत या नदीमध्ये जिथं जिथं प्रदूषित होते नदी, जिथं जिथं सांडपाणी, जिथं जिथं सिवेजचं पाणी, जिथं जिथं रासायनिक पाणी या नदीमध्ये येतं, तिथं तिथं त्या गावांमध्ये म्हणजे 10,000पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या गावांमध्ये ग्रामपंचायतीमध्ये त्या ठिकाणी एसटीपी प्लांट व्हावेत, त्यांचे रिसायकल रियूजचे प्लॅन व्हावेत, अशा प्रकारची मागणी आम्ही त्या ठिकाणी केली होती। अध्यक्ष महोदय त्याला साजेल अशा त्याला सकारात्मक प्रतिसाद हा मुख्यमंत्र्यांकडून मिळाला आणि दोन्ही साईडला म्हणजे पीएमआरडीमध्ये सुद्धा आणि पीसीएमसी एरियामध्ये सुद्धा आज नमामि इंद्रायणीच्या माध्यमातून इंद्रायणी स्वच्छ करण्याचं काम लवकरच चालू होते आणि त्याचं भूमिपूजन येत्या काही दिवसातच त्या ठिकाणी होते।